नई मुंबई में मंत्री गणेश नाइक के जनता दरबार में एक बुजुर्ग दिव्यांग को न्याय मिला। 4 साल पहले हुए हादसे में अपने दोनों पैर गंवाने वाले शफीक देशमुख को अब व्यापार के लिए उचित स्टॉल मिलेगा। मंत्री गणेश नाइक ने जनता दरबार में इसका वादा किया। नई मुंबई में मंत्री गणेश नाइक का जनता दरबार आयोजित किया गया, जहां आम जनता की समस्याओं का समाधान किया जा रहा है। इस बार एक बुजुर्ग दिव्यांग शफीक देशमुख को न्याय मिला। शफीक देशमुख ने 4 साल पहले एक दुर्घटना में अपने दोनों पैर खो दिए थे और विकलांग हो गए थे। उनका जीवन मुश्किलों से भरा था, लेकिन मंत्री गणेश नाइक ने जनता दरबार में उन्होंने अपनी समस्या रखी और उन्हें न्याय मिला। मंत्री गणेश नाइक ने शफीक से वादा किया कि उसे जल्दी व्यापार करने के लिए एक उचित स्टॉल मिलेगा। आम्ही दिव्यांग सामाजिक संस्थे ठाणेतर्फे आम्ही आलोय सर्वे। आम्हाला घराची लय समस्या आहे। आम्हाला घर भेटत नाहीये, धंदे होत नाहीये, मुलं बाळ छोटी आहे। हा, त्यामुळं आमची इतकी समस्या आहे की आम्ही घर भाडं भरू शकत नाही, खाऊ शकत नाही, जगायचं कसं आणि राहायचं कसं आणि घर भाडं भरायचं कसं आणि पुढचं आयुष्य कसं जायचं, आमच्या पोरांना कसं सांभाळायचं, घर नाही तर आम्ही कुठं राहायचं। साहेबांनी सांगितले 1 महिन्यात पुन्हा दरबार होईल तेव्हा बघू, पण लवकरात लवकर आम्हाला घर भेटलं। घरची आम्हाला खूप आवश्यकता आहे आणि धंद्या पाण्यासाठी बी खूप आवश्यकता आहे, पण घर तर लवकरात लवकर भेटणं सर्वात महत्वाचं घर आहे। याशिवाय आम्ही जगू शकत नाही, अशी कंडिशन आली आता आम्हाला। आम्ही घरासाठी भाडं भरणं होत नाही, आम्हाला घराचं घर नाही राहिलं आम्हाला, आणि त्यासाठी आम्ही जनता दरबार मध्ये आपलं साहेबाकडे आलो। तर साहेबांनी सांगितलं 15 दिवसात तुम्हाला सांगतो, बघतो मी काय त्याच्यावर काढतो असं बोलले। तुम्ही 15 दिवसांनी या अजून। तर आम्हाला निवेदन दिले। तर घराची मोठी आम्हाला पंचायत पडली, घरात नाही राहिलं तर काय करायचं, आणि भाडं भरणं होत नाही, भाडं वाढत चाललंय, आम्हाला भाडं भरणं होत नाही, राहायची पंचायत झाली।